मग काय करतेस हे? बॅग भरत होते. बर, एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघ बरं, बॅग भरत होतीस की रिकामी करत होतीस? अरे देवा, लक्षातच नाही आलं माझ्या. सावी, काय झालं? कसलं टेन्शन आहे? कोणी काही बोललं का तुला? नाही. मग परत पप्पांचा विचार करतेस? हो, म्हणजे पूजेनंतर निघताना खूप इमोशनल झाले होते पप्पा. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. असं वाटत होतं की त्यांना मला लांब जाऊ द्यायचं नाहीये. धैर्य, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. विचार की मग. तुम्ही चिडणार नाही ना? सावी, आधी विचार तरी. मला असं वाटत होतं की आपण बाहेर जायचा प्लॅन थोडा पोस्टपोन करूयात का? नाही म्हणजे पप्पा आत्ताच आलेत ना, आणि त्यांना अजूनही आपलं लग्न मान्य नाहीये. मी परत एकदा त्यांच्याशी बोलून बघते. एकदा का त्यांनी आपलं लग्न मान्य केलं आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला ना, की मग जीवाला असा घोर नाही लागणार. म्हणून ठीक आहे, तू काही काळजी करू नको, मी आईशी बोलतो तसं. सावीचा चेहरा किती खुल्ला होता नाही? आपली लेक सुखात आहे त्या घरात हे तिचा चेहराच सांगत होता. आपण उगाचच त्या मुजुमदारांवर संशय घेतला. हे घे. अहो, चुकून बोलून गेले मी.